हॅलो गायज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. दिस इज शिवानंद, दिस इज माय फ्रेंड ऋषिकेश. हॅलो. आणि आम्ही पंढरपुरात आहे सध्या. दिस इज आवर फर्स्ट ब्लॉग. सो म्हटलं कुठून तरी चालू करू. आम्ही दोघे आता एका मित्राची वाट पाहत आहे. तो त्याच्या मम्मीला घेऊन हॉस्पिटलला गेला आहे. सो आता तो आले की आम्ही प्रथम एक विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेण्यासाठी जाणार आहे. त्याच्यानंतर आम्ही एक किड बॅग ही घेणार जाणार आहे क्रिकेटचं. तर ही प्रॅक्टिस चालू करायची आहे आम्हाला आता. सो असं सध्याचं तर प्लॅन आहे. आणि हा माझा मित्र, त्याला येड लागले प्रेमाची. तर आता आम्ही दोघं बसलोय गाडीत AC मध्ये चिल. अनिलची वाट बघतोय, गाड्या बघतोय, लोक बघतोय. कसं आजकालची जगात हे बघा तुम्ही, मित्र शेजारी बसलाय पण ना मोबाईल मध्ये टाइम स्पेंड करायचा आहे. नाही तुम्हीच सांगा, चुकीचं आहे की बरोबर आहे? कंटेंट संपला माझ्याकडचं बोलायचा. मला फक्त गावाकडेच पाहायला मिळेल अशा म्हशी रस्त्यावरून जाताना. हे आजोबा चालला, ए कुठं चाललाय काय म्हणायचं तुला? लोक कसे बोलतात एवढं व्लॉग मध्ये? वेडे असतात ते. तो पण वेडा झाला सध्या प्रेमात. हसतोय. हे बघा, हे नवनी स्टोर दिसतंय का तुम्हाला? मी जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा इथे यायचो बुक्स वगैरे घ्यायला. ओनरकडे एवढा पैसा आहे पण दुकान तर आहे तसंच आहे. काही चेंजेस केलेले नाहीत ते. हॅलो गाईज, तरी सकाळी आम्ही डायरेक्ट संध्याकाळी आलेला आहे. तुम्हाला सांगितलं होतं आम्ही मूर्ती घेतली आणि त्याच्यानंतर घरी आम्ही जेवलो, झोपलो, आराम केला. मग आमचा अचानक प्लॅन झाला आता पुण्याला जायचा. मी आणि अनिल पुण्याला चाललो, निघालो आहे. तर बेसिकली अनिल, मला माहिती असेल हे आमचे प्रसिद्ध क्रिकेटर पंढरपूरचे अनिल परमार सर. सध्या मग आम्ही म्हटलं वीकेंड आहे तरी काय करायचं म्हणून आम्ही चाललो पुण्याला. तर एक दोन आमचे हरामखोर मित्र नाहीत आपल्याला. तर मग प्लॅन असा झाला, आम्ही रेग्युलरली जातो टेंभुर्णी मार्गे पुण्याला. पण आम्हाला ती मूर्ती ज्याच्यासाठी घेतली त्यांना द्यायची आहे म्हणून आम्ही आता माळशिरसला चाललोय. तर आम्ही आता ऑन द वे माळशिरसला पोहोचतोय. 5 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर आम्ही मग चहा वगैरे पिईल, मग पुण्याला जाईल. तरी मग असाच सध्या जर आमचा प्लॅन आहे. तरी पुढचे काय असतील ब्लॉग्सचा कंटेंट उद्या परवा तुम्हाला येऊनच जाईल. आणि सर तुम्हाला काय म्हणायचं आहे? तोपर्यंत तुम्ही बाहेरची सुंदरता पहा गावाकडची. हा पंढरपूर माळशिरस रस्ता आहे, नवीन केलाय पालखी मार्ग. हा खूप सुंदर आहे. तुम्ही या रस्त्याने प्रवास करावा व या रस्त्याचा आनंद घ्यावा. आणि यानंतरच्या ब्लॉगसाठी तुम्ही उत्सुक असावं असं आम्हाला वाटतंय. खूप चांगली संकल्पना आहे शिवाची. मलाही खूप आवडली. रोजचं जीवन ते तुम्हाला ब्लॉगद्वारे दाखवणार आहे, गावाकडचं जीवन, शहरी जीवन. तर मित्रांनो, आपण परत भेटूया. थँक्यू, बाय बाय. तर मित्रांनो, हे माळशिरस जवळचा ब्रिज आहे आणि हा पालखी महामार्ग नवीन. धन्यवाद नितीन गडकरी साहेबांचं की त्यांनी हा सुंदर हायवे बनवलेला आहे लोकांच्या सेवेसाठी. आणि या हायवेमुळे जो पुणे पंढरपूर प्रवास होता तो खूपच कमी वेळेत होत आहे आणि खूप जीवितहानीची कमी झालेली आहे. लोकांचं ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण कमी आहे व इंधन वाचत आहे लोकांचं. त्यामुळे परत एकदा धन्यवाद नितीन गडकरी साहेब. तुम्ही धरणं आपण पोहोचलोय माळशिरस गावात. तर खूप सुंदर गाव आहे. तर आपण स्टँड पाहू शकताय माळशिरसचं. बस स्टँड आहे आणि एक छोटंसं गाव आहे पण खूप सुंदर आहे. एकेकाळी या गावामध्ये नाईट मॅचेस खूप छान व्हायच्या टेनिस बॉलच्या आणि खूप फेमस अशा नाईट मॅचेस माळशिरस तालुक्याने भरवत होते. तर या पंपाच्या पुढे आपल्या सूरज भाऊंचं घर आहे. तर तुम्हाला पोहोचला सूरज भाऊंचं घर पण दाखवेल शिवा आणि मी. हे बघा मित्रांनो, आता जस्ट माळशिरस क्रॉस केला आम्ही. सूरजच्या घरी जाऊन मूर्ती देऊन वगैरे चहा कॉफी पिऊन निघालोय. सो ऑन द वे टू पुणे. आणि अनिल गाडी चालवतोय. बाकीच्यांची आठवण येते म्हणतोय. तो कोणाची आठवण येते अनिल तुला? आता ओमकार तर सकाळीच गेलाय. ऋषी बसलाय घरी आणि केतन बसलाय घरी. आता आम्ही दोघं चाललोय. लेट्स सी, तुम्हाला अपडेट देतीलच बाकीचे पोरं पण. असं नाही ना, आम्हीच देईल. आपण देऊ की नक्की. आत्ताच्या रात्री वाजले आहेत 8 आणि माळशिरसात क्रॉस करून 10-15 मिनिट झाले. मे बी 20 किलोमीटर पुढे आलो आम्ही आता. लेट्स सी, आता पुण्यात जायला किती वेळ लागेल. आणि शिवाय आपल्या सूरजच्या घरचे खूपच चांगले. मी पहिल्यांदा भेटलो पण मला खूप छान वाटलं मित्रांनो. त्याची आई खूप प्रेमळ आहे, वडील पण. आणि वडिलांना त्यांच्या झाडांचा खूप शौक आहे. ते जाताना आपण शिवा नक्की आपण ते सगळं चेक करू आणि सगळ्यांना आपल्या मित्रांना पण दाखवायचं शिवा. बरोबर आहे का? येस. हां, तर सूरजच्या घरी झाडांचं म्हणजे सूरजच्या वडिलांना झाडांचं खूप हे लगाव आहे, म्हणजे आवड आहे. इतकी झाडे लावलेत त्यांनी. एक टार्गेट ठेवलं होतं की दिवसाला 2 झाडे लावायची. तर आता इतकी झाडे लावलेत त्यांनी. ते आता रात्र झाल्यामुळे आम्ही कॅप्चर नाही करू शकलो ॲक्च्युली. बट विल ट्राय. आम्ही जेव्हा रिटर्न येईल पुण्यावरून संडेला वगैरे तर आम्ही कॅप्चर करायचा प्रयत्न करून त्याचा एक सेपरेट व्लॉग तुम्हाला दिसेलच. आणि ग्रामीण भागातलं सगळं कसं असतं ते पण दाखवू शकू आपल्या मित्रांना. घर किती छान आहे सूरजचं.
येस शेजारी सगळी हिरवळ दाखवू हो 100%. तर मित्रांनो आता रात्रीच्या 10 वाजलेत. आमचा जो प्रवास सुरू होता 5:30 वाजल्यापासून आता तो हायवेवर आलेला आहे. आणि आज गुजरात आणि मुंबईची मॅच चालू आहे. गुजरातला 230चं टार्गेट दिलेलं आहे. तर पाहूया आता काय होतं मॅचमध्ये. तर खूप इंटरेस्टिंग मॅच होईल असं वाटतंय. शिवा तुम्हाला काय वाटतंय? माझी इच्छा आहे गुजरात जिंकावी काही होईल. मुंबई क्वालिफाय नाही झाली पाहिजे ही तर माझी इच्छा. लेट्स सी आता काय होते. सिच्युएशन थोडी क्रिटिकल आहे. एक विकेट पडली शुभमन गिलची. लेट्स सी. आय होप की साई सुदर्शनचा आज जरा पोटेन्शियल दिसावं. सगळ्यांना बघितलं या IPL ला पोटेन्शियल. इज अ ग्रेट प्लेअर पण आज खेळला पाहिजे एवढंच माझी इच्छा. तुझं बरोबर आहे पण माझ्याच माझ्या एलिची ऑन आहे. कारण पॉवर प्ले मध्ये चांगले रन 4 ओव्हरमध्ये 42 झालेला आहे. पुढे पाहूया काय होतंय. आणि मॅच पाहत पाहत आम्ही त्या रस्त्याचा आनंद घेतोय. तुम्हाला एक दिसू शकतंय. आणि यानंतर मॅच झाल्यावरच बघूया आता कोण जिंकतंय ते. शिवाला कारण शिवाची टीम आहे RCB यस ब्रो RCB. इंटू द फायनल. शिवाजी टीम जाऊन बसले फायनलला मित्रांनो. पण आमची टीम बाहेर पडले CSK. त्यामुळे मी काय बोलत नाही. हे बघा असे ड्रायव्हर असतात काहीतरी इंडिकेटर लावून चुकीच्या ठिकाणी बोलतात ते. पुन्हा एकदा सिगरेट मारतोय गाडी चालू हे बघा मूर्ख असे लोक असतात. असल्या लोकांमुळे हायवेला ऍक्सिडेंट होते. बरोबर आहे भावा तुझं. यस ब्रो. तर मित्रांनो आपण परत भेटूया. थँक्यू. आता जगदंबाच्या पुढे हॉटेल जय भवानीला जेवायला थांबलेलो आहे आम्ही. तुम्ही गर्दी पाहू शकता. वेटिंगला खूप लोक आहेत. भाऊ किती वेटिंग आहे शिवाय? किती वेटिंग आहे तुझं? लय वेटिंग आहे. तिने अर्धा थांबमध्ये क्वालिटी लय जोरात दिसते. मग एवढी वेटिंग आहे. थांबलो आता. लेटचे अजून किती वेळ लागते पाहू. बट जर तुम्हाला व्हेज किंवा नॉनव्हेज खायचं असेल तर लोक प्रिफर करतात जगदंबा. बट मी तुम्हाला सांगतो जगदंबापेक्षा जय भवानीची टेस्ट कधी पण चांगली. यू शूड ट्राय. जे पुण्यात लोक राहतात त्यांनी हे ट्राय कधी केलं पाहिजे. जय भवानी जगदंबाचे थोडंच पुढं आहे. तुम्हाला त्याचा बोर्ड वगैरे मिळून जाईल. त्याच लेनला आहे पण टेस्ट जगदंबापेक्षा छान आहे हॉटेल जय भवानी. तर तुम्हाला आम्ही जेवण करून पुढचं स्टेटस कळवतो. बाय.